नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं अगदी हृदयापासून मनापासून आपल्या या वेबिनारमध्ये सहर्ष स्वागत करतो. तुम्ही आता सध्या पाहत आहात टेक मॅनेजर. तर मंडळी, आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही डिजिटल मार्केटिंग कसं करू शकतात. म्हणजे तुम्ही तुमचं सुरुवातीपासून तुमचं ब्रँडचं नेम कसं ठरवू शकता, तुमच्या ब्रँडचा लोगो कसा डिझाईन करायचा, तुमच्या ब्रँडची टॅगलाईन काय असायला हवी, हे सर्व काही आज आपण शिकणार आहोत, ते पण प्रॅक्टिकली. मागच्या काही दिवसात आपण पाहिलं की नेमकं डिजिटल मार्केटिंग काय असतं, कशा प्रकारे करायचं, हे सगळं आपण थेरॉटिकली पाहिलं आहे. परंतु आज त्या सर्व काही गोष्टी आपण प्रॅक्टिकली करणार आहोत. तर माझं तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे की सेशन सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही आपल्या सेशनना बसण्याआधी तुमच्याकडे एक नोटबुक असायला हवी, एक पेन असायला हवा, किंवा तुम्ही डायरी पेन घेऊन तुम्ही आपल्या या सेशनला बसायचं आहे. तर मंडळी, लॉजिक असं सिंपल आहे. ह्या काही गोष्टी, काही प्रॉम्प्ट अशा आहेत जे तुम्हाला लिहून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही आता सध्या शिकता शिकता ते लगेच प्रॅक्टिकली अप्लाय करू शकत नाहीयेत. त्याच्यासाठी तुम्हाला सर्व काही गोष्टी नोट डाऊन करणं अतिशय महत्वाचं आहे. तर चला सांगा मला पटपट. तर मित्रांनो, आपण आजच्या सेशनमध्ये काय काय पाहणार आहोत ते सर्वप्रथम आपण क्लिअर करूयात. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत आपल्या ब्रँड्सला युनिक नाव कसं द्यायचं. त्यानंतर आपल्या ब्रँडची टॅगलाईन काय असायला हवी. त्यानंतर तिसरा ऑप्शन आपल्या ब्रँडचा लोगो कसा बनवायचा. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या ब्रँडचं सर्वात पहिलं फेसबुक पेज, म्हणजे सर्वात पहिलं डिजिटल गोष्ट जी आहे ती फेसबुक प्रोफाईल, फेसबुक पेज कसं बनवायचं, हे सर्व इन डिटेल पाहणार आहोत. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फेसबुक पेज बनवल्यानंतर त्यासाठी काही महत्त्वाच्या सेटिंग्स असतात. त्या सेटिंग्स कोणकोणत्या आहेत ते सगळं पाहणं आणि त्या सेटिंग्स प्रॅक्टिकली अप्लाय करणं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचंय, तर तुम्ही तुमचं आवडतं कोणतंही ब्राउझर असेल ते ओपन करून घ्यायचं आहे. मी मायक्रोसॉफ्टचं हे ब्राउझर ओपन करतो. इथे पासवर्ड मी एंटर करतो आणि माझ्या या ब्राउझरमध्ये लॉग इन होतो, ब्राउझरमध्ये येतो. इथे इथे तुम्हाला सर्वप्रथम सर्च करायचं आहे चॅट जीपीटी. चॅट जीपीटी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला एक सर्वप्रथम वेबसाईट दिसून येईल. ती वेबसाईट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ओपन करायची आहे. या वेबसाईटमध्ये तुम्ही जर प्रथमच येत असाल तर तुम्हाला इथे लॉग इन करण्याची गरज असते. जर तुम्ही या वेबसाईटचा प्रथमच उपयोग करत असाल तर तुम्हाला या वेबसाईटमध्ये लॉग इन करावं लागेल. लॉग इन विथ गुगल या ऑप्शनने तुम्ही लॉग इन करू शकता. त्यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये जायचं आहे. इथे आपल्याला सर्च करायचं आहे जेमिनी, GEMENI आणि AI असं तुम्हाला सर्च करायचं आहे. जेमिनी AI. तर त्यानंतर हे पण सगळ्यात पहिल्यांदा जी वेबसाईट येईल ती वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले दोनही वेबसाईट ओपन झालेल्या आहेत. मी माझ्या अकाउंटने या वेबसाईटमध्ये लॉग इन करतो. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो चॅट जीपीटी बद्दल. चॅट जीपीटी हे एक AI सॉफ्टवेअर आहे, AI वेबसाईट आहे. त्याचबरोबर जेमिनी देखील AI वेबसाईट आहे, ज्यामध्ये आपण AI चॅटिंग, AIच्या मदतीने खूप सारं इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. तर मंडळी, पण सर्वप्रथम आपल्या ब्रँडला नाव काय द्यायचं, आपलं ब्रँडचं नेम काय असलं पाहिजे, ते इथे आपण सर्वात प्रथम चॅट जीपीटीद्वारे आपण ते कॉन्टेंट बाहेर काढणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं, एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे. हाय, आय एम चैतन्य कुलकर्णी. सर्वप्रथम तुम्ही कोण आहात हे तुम्हाला चॅट जीपीटीला सांगायचं आहे. त्यानंतर तुम्ही काय करता ते चॅट जीपीटीला सांगायचं आहे. आय रन डिजिटल मार्केटिंग एजन्सी. आयरन डिजिटल मार्केटिंग एजन्सी. मग इथे तुमच्या व्यवसायानुसार तुमचं प्रॉम्प्ट वेगळं असू शकतं. हा प्रॉम्प्ट मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देईल. तो प्रॉम्प्ट देखील तुम्ही कॉपी पेस्ट केला तरी चालेल. फक्त जिथे जिथे तुमचे बिझनेस रिलेटेड काही गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत, ते तुम्ही तुमच्या बिझनेसच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते इम्प्लिमेंट करावं लागेल. तर मी ते टाकलं, हाय आय एम चैतन्य कुलकर्णी, आय रन डिजिटल मार्केटिंग एजन्सी. सो आय वॉन्ट अ रॉयल. इथे तुम्ही रॉयलच्या जागी ब्युटिफुल, अट्रॅक्टिव्ह अशा
वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करू शकता. सध्या तरी मला रॉयल या शब्दाचा उपयोग करायचा आहे. रॉयल ब्रँड नेम अलॉंग विथ टॅगलाईन, असं मी इथे टाकलं की मी चैतन्य कुलकर्णी आहे, मी एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवतो आणि मला एक रॉयल असं माझ्या व्यवसायाचं नाव पाहिजे आणि त्यासोबत मला त्या व्यवसायाची टॅगलाईन पाहिजे. आता मी कोणत्या गोष्टीत स्पेशलिस्ट आहे ते मी इथे ह्या चॅट जीपीटीला सांगणार आहे. आय इथे आपण असं सांगूयात की मी XYZ गोष्टीमध्ये स्पेशलिस्ट आहे, सो त्या रिलेटेड मला नाव हवंय असं आपण इथे सांगूयात. आय आय एम प्रो इन ग्राफिक्स DESIGN ग्राफिक्स डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर एथिकल हॅकिंग. इथे तुम्हाला तुमचं जे काही असेल ते तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड तुम्हाला या गोष्टी ऍड करायच्या आहेत. सो आय एम टार्गेटिंग महाराष्ट्रीयन, एक मिनिट, महाराष्ट्रीयन नको, इंडियन पीपल. सो गिव मी अ बेस्ट ब्रँड नेम, असा आपण इथे प्रॉम्प्ट दिलेला आहे. तर Ctrl+A करून सगळं काही जे काही तुम्ही लिहिलं आहे ते कॉपी करायचं आहे. सेम इथे तुम्हाला जेमिनीमध्ये यायचं आहे. इथे एंटर प्रॉम्प्ट हेअरच्या जागी हा प्रॉम्प्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. चॅट जीपीटी मध्ये नंतर यायचं आहे आणि हा प्रॉम्प्ट सेंड करून द्यायचा आहे. पाहूयात रिझल्ट आपल्याला बेटर कुठे मिळत आहेत. तर इथे सांगितलेलं आहे आपल्याला क्राऊन क्राफ्ट डिजिटल असं हे आपल्याला त्यांनी सजेशन दिलेलं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला टॅगलाईन दिलेली आहे, क्रिएटिंग एक्सलन्स इन मार्केटिंग अँड सिक्युरिटी. हे आपल्या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु आपल्या एवढ्याने समाधान होणार नाहीये. आपल्याला खूप सारे ऑप्शन्स हवे आहेत. तर इथे आपण सांगूयात आय वॉन्ट मोर ऑप्शन, आय वॉन्ट मोर ऑप्शन्स. बघूयात आपल्याला ऑप्शन्स काय काय मिळत आहेत. हे बघा, रिगल पिक्सल सोल्युशन त्याची टॅगलाईन, मॅजेस्टिक मीडिया मास्टर्स, नोबल टेक क्रिएटर्स, त्यानंतर इलाइट गार्ड डिजिटल, रॉयल शील्ड मीडिया, त्यानंतर अशा भरपूर सारे आपल्याला इथे जवळजवळ 8 आणि 9 आपल्याला त्यांनी ब्रँड नेम आणि टॅगलाईन दिलेले आहेत. एवढ्याने सुद्धा तुमचं मन भरत नसेल तर इथे जस्ट मोर असं टाईप करायचं आणि सेंड करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता आणखीन 8 नावं दिलेली आहेत. म्हणजे जस्ट तुम्ही व्हॉट्सअपवरती जशा प्रकारे चॅटिंग करताना मित्रांनो, अगदी त्याच पद्धतीने, अगदी त्याच सिंपल वेने तुम्ही तुमच्या ब्रँडचं नाव आयडेंटिफाय करू शकता. तर आपण जेमिनीमध्ये जाऊयात. इथे या जेमिनीला विचारूयात की बाबा आम्हाला आमच्या ब्रँडसाठी, आमच्या व्यवसायासाठी तू काही नावं सजेस्ट करू शकतोय का? असतील तर ते कोणती? चला पाहूयात. त्याने सांगितलं आहे 1 2 3 4 4 आपल्याला नावं दिलेली आहेत. परंतु मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता हे जरा एक महाराष्ट्रीयन लुक देत आहे. साम्राज्य डिजिटल, त्यानंतर अशोका मीडिया लॅब्स, चक्र डिजिटल, वीर मार्केटिंग, अशा खूप साऱ्या आपल्याला इथे त्यांनी 5 ऑप्शन दिलेले आहेत. आणि त्यांनी हे नावं का चूज करायचे, हे नावं कशी वर्क करतात, कारण हे नावं शॉर्ट आहेत, लोकांना लक्षात राहण्यासारखे आहेत. त्यानंतर शब्दांचा असा वापर केला आहे जसे की सम्राट, अशोक आणि चक्र. त्यानंतर हे नावं प्रीमियम वाटतात, रॉयल थीम देतात, एक हिंदी टच देतात, एक मराठी आपल्या भारतीय असल्याचा एक फील देतात. हे असं जेमिनीच्या म्हणण्यानुसार आलेलं आहे. पण इथे देखील आपण असं सांगूयात आय वॉन्ट मोर सजेशन. इथे आपण टाकलं आय वॉन्ट मोर सजेशन. तर इथे इंद्रा.नेट, इंद्रा किंग ऑफ गॉड्स, त्यानंतर गरुडा विंग्स, माया स्टुडिओज,
रॉयल डिझाईन लॅब्स, ॲस्ट्रा डिजिटल, राजवाडा टेक. एक मिनिट, हे काय पॉपअप आला? हा, हे पॉपअप कॅन्सल केलं. डीजी महाल, क्राऊन क्राफ्ट, असं खूप सारं आलेलं आहे. तर आता आपण इथलं कोणतं तरी एक चूज करूयात. आपण एक नाव चूज करूयात. मला वाटतंय गरुडा विंग्स हे आपण नाव चूज करूयात. कंट्रोल सी केलं आणि हे नाव मी चूज केलं. त्याची टॅगलाईन आहे ऊंचाइयों तक पोहोचे, ही अशी टॅगलाईन आहे. रीच फॉर दी हाईट्स. त्यानंतर आपलं हे एक नाव तर डिसाईड झालं. त्यानंतर आता याचा लोगो आपल्याला बनवायचा आहे. तर आपल्याला इथे सिम्पली सर्च करायचं आहे कॅनव्हा. आपल्या फेवरेट ब्राउझरवरती जायचं आहे. जिथे तुम्ही आता चॅट जीपीटी, त्यानंतर जेमिनी यासारखे टूल्स ओपन केले, AI टूल्स ओपन केले, तिथे तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्हाला कॅनव्हा असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही वेबसाईट दिसून जाईल. त्यानंतर या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही लॉग इन नसाल तर इथे लॉग इन असं एक कुठंतरी बटन दिसेल. त्यानंतर त्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन विथ गुगल करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर काही असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. काही अशी स्क्रीन तुमच्या समोर येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सिम्पली इथे तुम्हाला सर्च करायचं आहे लोगो. इथे सर्च करायचं ऑप्शन जिथे दिसतंय तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे लोगो आणि एंटर करू द्यायचं आहे, एंटर करून द्यायचं आहे. तर इथे पाहू शकता खूप सारे टेम्पलेट्स, भरपूर असे इथे तुम्हाला टेम्पलेट्स दिसून येत आहेत. तर जो कोणता टेम्पलेट तुम्हाला इथे आवडतोय त्या टेम्पलेट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, इथे काही टेम्पलेट प्रो आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कॅनव्हा प्रीमियम घ्यावं लागेल. आणि काही असे टेम्पलेट्स आहेत जे की फ्री आहेत आणि काही असे टेम्पलेट आहेत ते पेड आहेत. ते टेम्पलेट वापरण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तर आता आपण सध्याच्या स्थितीला एखादं फ्री टेम्पलेट असं इथे आपण ओपन करून घेऊयात, जेणेकरून आपण आपला लोगो या ठिकाणी बनवू शकतो. तर सिम्पली आपल्याला आपल्याला एक कोणतं तरी टेम्पलेट चूज करावं लागेल. तर माझ्या मते मी हा नाही, हे हे टेम्पलेट प्रो आहे. कोणतं चांगलं वाटतंय मला? चॅट बॉक्स मध्ये सांगा मी कोणतं टेम्पलेट यूज करूया. ओके ओके, चला तर मग आपण कोणतं चूज करूयात. खूप सारे ऑप्शन आहेत मित्रांनो. मी जसा कन्फ्यूज झालोय तसं तुम्ही देखील नक्कीच कन्फ्यूज व्हाल. तर मला हे स्ट्रीम स्टुडिओ सारखं हे जे टेम्पलेट आहे हे आवडलं आहे. इथे मी कस्टमाइज दिस टेम्पलेट वरती क्लिक करतो आणि आपण या पद्धतीचा लोगो या ठिकाणी आता बनवणार आहे. तर मी ज्या ज्या गोष्टी करत आहे त्या गोष्टी तुम्हाला सिम्पली लक्षात ठेवायच्या आहेत, की मी कशा पद्धतीनं हा लोगो डिझाईन करत आहे. अगदी कॉपी पेस्ट गोष्ट आहे मित्रांनो. इथं आता स्ट्रीम वरती मी क्लिक करतो आणि त्याच्यावरती डबल क्लिक करतो आणि बॅक स्पेस म्हणजे सगळं जेवढं काही लिहिलं होतं ते इरेज करतो आणि आपलं गरुडा विंग्स जे आहे ते इथे मी लिहितो. फक्त वरच्या साईडला गरुडा असं लिहितो आणि याला थोडस ओके, याला थोडस असं एकत्र करून घेऊयात. गरुडा इथे लिहून झालेला आहे. एक मिनिट मित्रांनो. ओके, त्यानंतर इथे स्टुडिओच्या जागी आपल्याला हे चेंज करायचं आहे. याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे आणि बॅकस्पेस म्हणजे सर्व काही इरेज करून टाकायचं आहे आणि आपल्याला इथं विंग्स असं लिहून घ्यायचं आहे. जे काही तुमचं ब्रँडचं नेम असेल ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आणि हा जो लोगो जो आहे हा थोडासा मोठा करतो मी आणि प्रॉपर रित्या अशा पद्धतीने इथे थोडस ऍडजस्ट करून घेतो. हे पण नाव थोडस परफेक्टली आपल्याला अलाइन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता तुम्हाला समजा इथे तुमचा एखादा फोटो अपलोड करायचा, तर त्याच्यासाठी इथे अपलोड्स बटन वरती जायचं आहे. त्यानंतर इथे अपलोड फाईल यावरती क्लिक करायचं आहे
आणि जो काही तुम्हाला तुमचा फोटो वगैरे अपलोड करायचा असेल, तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करू शकता. अपलोड झाल्यानंतर तो फोटो तुम्हाला इथे दिसून येईल. तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तो तुमचा फोटो ऍड के ज्या फोटोवरती क्लिक केलंय ते तुम्हाला इथे येऊन जाईल. म्हणजे समजा तुम्ही एक्स्ट्रा गुगलवरून डाउनलोड करून देखील इमेजेस ऍड करू शकतात किंवा तुमच्या स्वतःची इमेज देखील ऍड करू शकतात. सध्याच्या स्थितीला मला कोणताही या ठिकाणी हा लोगो नकोय, हा इमेज नकोय, त्यासाठी मी डिलीट बटनवरती क्लिक करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा लोगो क्रिएट झालेला आहे. परंतु इथे फक्त गरुडा विंग्सच आलेला आहे आणि आपलं सिम्बल आलेलं आहे. आपली टॅगलाईन आलेली नाहीये. तिथे मी टेक्स्ट वरती जातो आणि इथे अ टायटल बिट ऑफ अ बॉडी किंवा ऍड अ सबटायटल या बटनवरती क्लिक करतो. इथे मला सबटायटल साठी आलेलं. ते मी सिलेक्ट ऑल करतो आणि इरेज करून देतो आणि मागाशा आपल्या जेमिनीमध्ये जातो आणि हे जे आपलं टायटल आहे हे कॉपी करून घेतो आणि परत इथेच मी इथे कॅनवा मध्ये येतो, ऍड सबटायटल करतो आणि इथे पेस्ट करून देतो आणि हे एका लाईन मध्ये असं ऍडजस्ट करून देतो आणि याची साईज जी आहे ती कमी करतो मित्रांनो. ओके ओके, परफेक्ट, परफेक्टली इथे अलाइन झालेला आहे. याचा रंग काही चेंज करायची गरज आहे का मित्रांनो, मला कमेंट मध्ये सांगा. पण एक काम करूयात, हे असं अलाइन करूयात आणि याची साईज थोडीशी लहान करून घेऊयात. ओके, तर असं झालेलं आहे. हा आपला लोगो या ठिकाणी रेडी झालेला आहे. मला वाटतं याची आपण थोडासा कलर जो आहे तो लाईट करून घेऊयात. याचा कलर हा येलो नाही, ठीक आहे, हा व्हाईटच ठीक आहे आणि ह्याला जे बोल्ड आहे ते थोडस नॉर्मल करूयात. इथे इथे तुम्हाला कलरच्या आयकनच्या शेजारी ते बोल्ड दिसतंय. हे बोल्ड पहिल्यापासून बाय डिफॉल्ट ऑन असेल ते आपल्याला ऑफ करून घ्यायचं आहे. ओके, तर हे आणखीन जास्त परफेक्ट दिसून येत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला लोगो अगदी परफेक्टली तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर सर्व काही एडिट करून झाल्यानंतर इथे शेअर या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ते बटन दिसत असेल. या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे, डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला डाउनलोडचं बटन आणखीन एकदा येईल. त्या डाउनलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही इमेजेस, जो काही लोगो असेल तो तुम्हाला तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर पाहूयात, लोगो डाउनलोड झालेला आहे, सेव्ह झालेला आहे. ओपन करून पाहूयात कसा दिसतो. अगदी 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 मस्त दिसतोय. गरुडा विंग्स, ऊंचाई तक ऊंचाई तक पोहोचिए. ओके, परफेक्टली आपला लोगो या ठिकाणी तयार झालेला आहे. हा लोगो आपण विदाउट बॅकग्राऊंड देखील सेव्ह करून घेऊ शकतो. ते इथे ब्लॅक कलर आहे बॅकग्राऊंड कलरचे तिथे. तर आपण इथे प्लस वरती जायचं. त्यानंतर एक मिनिट मित्रांनो, ही स्क्रीन थोडीशी ऍडजस्ट करून घेतो मी. ओके, इथे एक मिनिट. हा, आणि इथे ऑप्शन येत नाहीये सध्या. आणि या लोगोला तुम्ही ॲनिमेट देखील करू शकता. इथे ॲनिमेशनचं बटन इथे तुम्हाला दिसतंय. ॲनिमेटच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. सिम्पल ॲनिमेशन काय आहे, त्यानंतर स्लिक ॲनिमेशन, त्यानंतर फन ॲनिमेशन, त्यानंतर पार्टी, खूप असे ॲनिमेशन तुम्हाला इथे दिसून जातील. पॅन आहे, त्यानंतर फेड आहे, त्यानंतर पॉप आहे, वाईप आहे. भरपूर असे ॲनिमेशन तुम्हाला इथे दिसून जातील. सध्या आपण पार्टी ॲनिमेशन वालं हे एक सेव्ह करून ठेवूयात. शेअर वरती क्लिक करूयात, डाउनलोड वरती जाऊयात, त्यानंतर डाउनलोड बटनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे डाउनलोड होऊन जाईल. इथे डाउनलोड साठी सेट झाले. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याकडे दोन प्रकारचे PNG तयार झालेले आहेत. एक विदाउट ॲनिमेशन वालं आणि एक ॲनिमेशन वालं. ओके, त्यानंतर हे सर्व काही आपण
आता कॅनव्हामध्ये एक काम झालं, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कॅनव्हाच्या टेम्पलेटमध्ये जायचं आहे. इथे ज्या ठिकाणी आपण लोगो असं सर्च केलं होतं, त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक सर्च करायचं आहे, फेसबुक कव्हर. फेसबुक कव्हर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे टेम्पलेट्स या ठिकाणी दिसून येतील. तुम्हाला जो कोणता टेम्पलेट आवडतोय तो टेम्पलेट तुम्हाला या ठिकाणी चूज करायचा आहे. तर हे फेसबुक कव्हर आपण कशासाठी बनवतोय? फेसबुक कव्हर म्हणजे एक अशी कॉपी असते, या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. फेसबुक ओपन करूयात आपण आणि इथे आपण सर्च करूयात, टेक मॅनेजर असं सर्च करूयात किंवा टेक महिंद्रा आलेला आहे. महिंद्रावाल्यांचं आपल्याला पाहूयात की नेमकं त्यांचं फेसबुक पेजचं कव्हर कसं आहे हे पहा. कनेक्टिंग वर्ल्ड, कनेक्टिंग एक्सपिरियन्सेस. त्यानंतर आणखीन एक आपण गुगलचं कसं आहे ते पाहूयात. हे गुगलचं ऑफिशियल फेसबुक पेज आहे. तर हे झालं गुगलचं कव्हर पेज. त्यानंतर आपण इंडिया इन्फोटेक यांचं पाहूयात. यांचं आपण डेमो साठी आपण पाहूयात की यांचं फेसबुक पेज कसं आहे, फेसबुक कव्हर पेज सॉरी. तर XYZ यांचं कसंही असेल, आपल्याला आपलं एक प्रॉपर पद्धतीने बनवायचं आहे. फेसबुक पेजचा अर्थ काय असतो? ज्यावेळेस कोणी XYZ माणूस तुमच्या वेबसाईटवरती येईल, तर त्यावेळेस त्यांना त्या व्यक्तीला सर्वप्रथम दोनच गोष्टी दिसतात. एक तर तुमचा लोगो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फेसबुक पेजचं कव्हर. आणि मित्रांनो, ते एवढं जबरदस्त इम्प्रेशन क्लिक करतं, इम्प्रेशन टाकतं समोरच्या व्यक्तीवरती. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी आपल्या फेसबुकवरती परफेक्टलीरित्या एकदम सुंदर अशा प्रकारे आपण ते सेट करायचं आहे. शक्यतो फेसबुक कव्हरवरती जास्त काही इन्फॉर्मेशन नसते. परंतु तुम्ही ज्या काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्या सर्व्हिसला एक छोट्याशा फॉर्ममध्ये आपण प्रेझेंट करत असतो. तर आपण इथे एखादं छान असं फेसबुक पेजचं टेम्पलेट शोधूयात आणि इथे आपण ते टेम्पलेट एडिट करून घेणार आहोत. तर मित्रांनो, इथे खूप असे टेम्पलेट्स आहेत. तुम्ही जर खरं पाहायला गेलेत ना, तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. एवढे टेम्पलेट्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. चला आपण या ठिकाणी कोणतं तरी एक टेम्पलेट चूज करणार आहोत. हे टेम्पलेट मला परफेक्ट वाटतंय. ब्लू गेमिंग फेसबुक कव्हर आहे असं. ठीक आहे, आपण हे कस्टमाइज दिस टेम्पलेट वरती क्लिक करूयात. आपलं टेम्पलेट ओपन झालेलं आहे. त्यानंतर ह्या इमेज वरती आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही तुमचा स्वतःचा इमेज देखील ऍड करू शकतात किंवा तुम्ही हे करू शकतात, काय म्हणता येईल, तुमचा लोगो देखील ऍड करू शकतात. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करू शकता. इथे शो लेयर्स वरती मी क्लिक केलं आणि हा इमेज जो आहे याला रिप्लेस करून घेऊयात आपण. ते डिटॅच इमेज वरती मी क्लिक करतो. हा इमेज रिमूव्ह झालेला आहे. तर या इमेज वरती मी डिलीट करतो. त्यानंतर अपलोड वरती जातो. अपलोड फाईल वरती जातो आणि डाउनलोड्स मध्ये गेल्यानंतर आता जो आपण लोगो आपला क्रिएट केलेला आहे तो लोगो या ठिकाणी सिम्पली असा ओपन करतो. हा लोगो या ठिकाणी अपलोड करतो. या लोगोवरती क्लिक झाल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे आपला लोगो इथे दिसून जाईल. तर सिम्पली मी काय केलं, फक्त तो लोगो या बॉक्सकडे ओढला. त्यानंतर तो लोगो आपोआप या पेंटागन जो कोणता शेप आहे त्यामध्ये अटॅच झालेला आहे. त्यानंतर याच्यावरती लेफ्ट क्लिक करायचं आहे. त्यानंतर लेयर्स या लेयर वरती क्लिक करायचं आहे. लेयर वरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा काही ऑप्शन येईल, शो लेयर. शो लेयर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपल्या लोगोची लेयर दिसून येईल. तर त्यानंतर काय करायचं, तुम्हाला ही लेयर थोडीशी मोठी करून घ्यायची आहे. नाही, असं करून आपल्याला चालणार नाहीये. त्यानंतर ते 3 डॉट वरती क्लिक करूयात. लेयर वरती जाऊयात आणि ओके, सर्व काही परफेक्ट आहे. काही चेंजेस करायची गरज नाहीये. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 टेक्स्ट आहेत. या टेक्स्टवरती आपण सिम्पली डबल क्लिक करूयात. हे इरेज करून घेऊयात
आणि इथे तुम्हाला काय टाकायचं आहे, तुमच्या सर्व्हिसचं नाव किंवा तुम्ही कोणती गोष्ट प्रोव्हाइड करते त्या गोष्टीबद्दल एक शॉर्ट असं नेम. आता मी डिजिटल मार्केटिंग एजन्सी रन करतो, तर इथे मी डिजिटल मार्केटिंग असं लिहिणार. तुम्हाला तुमच्या व्यवसाया रिलेटेड, तुमच्या बिझनेस रिलेटेड इथे गोष्टी लिहायच्या आहेत. आता इथे मी न्यू टेक्स्ट घेतो आणि ऍड सब हेडिंग वरती क्लिक करतो आणि इथे मला एक असा डायलॉग बॉक्स ओपन होईल. तर हे मी इरेज बटन वरती क्लिक करतो आणि इथे लिहितो बाय चैतन्य कुलकर्णी. तुम्हाला देखील असं तुमचं नाव लिहून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं खाली घ्यायचं आहे. जिथे तुमचं मेन असेल टायटल त्याच्या खाली छोट्या अक्षरात असं घ्यायचं आहे. आणि याचा आपण कलर रंग जो आहे तो चेंज करूयात. हे बोल्ड झालेला आहे, ते सगळ्यात आधी बोल्ड काढून टाकूयात आणि इथे टेक्स्ट कलरच्या बटनवरती जाऊन ह्याला व्हाईट कलर देऊन द्यायचा आहे आपल्याला. ओके, व्हाईट वरती क्लिक केल्यानंतर तिथे चेंज चेंज ऑल नावाचं बटन आहे, या बटनवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी पाहू शकता आपला कलर चेंज झालेला आहे. ऍक्च्युली आपल्या ह्या ह्या गोष्टीचा पण कलर चेंज झाला. आपण विंडोज झेड करूयात. ओके ओके, परफेक्ट. तर अशा प्रकारे आपला हा जो फेसबुकचा कव्हर पेज आहे तो रेडी झालेला आहे. इथे हे आयकन देखील आपण चेंज करून घेऊ शकतोय, पण सध्याच्या स्थितीला आपण कोणतंही आयकन चेंज करणार नाही आहोत. तुम्हाला आयकन चेंज करावं लागेल. तुम्ही या गोष्टीसाठी मी एवढं पटपट केलेलं आहे, तुम्ही या गोष्टी पटपट करायच्या नाहीयेत. तुम्हाला या गोष्टीसाठी एक प्रॉपर वेळ देऊन तुम्हाला या सर्व गोष्टी, थोडासा वेळ तुम्हाला काढावाच लागेल मित्रांनो. कारण ह्या गोष्टी खरंच खूपच महत्त्वाच्या असतात. इम्प्रेशन याच गोष्टींमुळे येतं. ज्यावेळेस कोणी तुमच्या फेसबुक पेजवरती येईल ना, तर त्याला तुमच्या पोस्ट नाहीये दिसणार पहिल्यांदा. पहिल्यांदा दिसणार आहे तर तो तुमचा लोगो आणि तुमच्या फेसबुक पेजचं कव्हर. तर त्यामुळे ह्या दोनही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर ह्या गोष्टींना वेळ देऊन ते तुम्ही क्रिएट करणं अपेक्षित आहे. तर हे आपलं रेडी झालेलं आहे. शेअर बटनवरती क्लिक करा. मगाशी सारखी सेम प्रोसेस. शेअर बटनवरती क्लिक करा, डाउनलोडवरती जावा, पुन्हा एकदा डाउनलोड बटनवरती क्लिक करा आणि हा तुमचा PNG फॉर्मॅटमध्ये जो कव्हर पेज असेल ते सेव्ह करून घ्या. या ठिकाणी आपलं फेसबुक गेमिंग कव्हर पेज PNG हा सेव्ह झालेला आहे. ओपन करून पाहूयात कसा झालेला आहे. ओके, परफेक्ट. परफेक्ट रित्या इथे हा कव्हर पेज क्रिएट झालेला आहे. गरुडा विंग्स वगैरे 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 तुमच्या लोगो, तुमच्या व्यवसायाबद्दल अगदी शॉर्टेस्ट माहिती. परंतु मित्रांनो हे खरंच खूप खूप महत्वाचं आहे. हे खरंच खूप इफेक्ट ॲड ऑन करतं तुमच्या फेसबुक प्रोफाईलवरती, तुमच्या सोशल मीडियावरती इम्पॅक्ट करतं. नंतर आपण हे क्लोज करूयात आणि आता आपल्याला या सर्व टॅब्स आपण क्लोज करून घेऊयात. त्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे facebook.com. facebook.com असं सर्च करायचं आहे. तुमचं एखादं पर्सनल अकाउंट असेल तर त्या अकाउंटने लॉग इन करायचं आहे. जर ते नसेल, आता हे माझं एक पेज आहे, हे माझं चैतन्य ग्राफिक्स हे एक माझं पर्सनल अकाउंट आहे. जसं तुमचं XYZ पर्सनल अकाउंट असेल तर त्या पर्सनल अकाउंटने लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला आता असं कोणीच नसेल की त्याचं फेसबुक अकाउंट नाहीये. आणि जरी नसेल ना तरी मित्रांनो क्रिएट करून घ्या. तुम्हाला सांगतो कसं क्रिएट करायचं. Ctrl+Shift+N आणि इथे facebook.com ओपन करा. आणि जर असेल तर इथे ईमेल आयडी पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. जर नसेल तर क्रिएट न्यू अकाउंट या बटनवरती क्लिक करा आणि तुमचं फेसबुक अकाउंट बनवून घ्या. नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड, जन्मतारीख, जेंडर वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला फिल करून तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे ते बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर अकाउंट बनवून घेतल्यानंतर लॉग इन करून घ्या आणि तुम्हाला इथे मेन्यूचं बटन दिसेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी झूम करून घेत आहे. तर मेन्यूच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता झूम आउट करतो आणि इथे तुम्हाला एक पेजेस नावाचं बटन दिसेल. अगदी 5 नंबरला ते ऑप्शन आहे पेजेस नावाचं बटन. त्या पेजेसवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक नवीन ऑप्शन येईल, क्रिएट अ पेज. ठीक आहे. आता पेजचं नाव काय आहे? आपल्या पेजचं तर नाव आहे
गरुडा विंग्स. तर इथे तुम्हाला तुमच्या पेजचं नाव टाकून द्यायचं आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? आता मी इथे येतो डिजिटल मार्केटिंगमध्ये, सोशल मीडिया मार्केटिंग, त्यानंतर डिजिटल क्रिएटर, त्यानंतर टेक्नॉलॉजी रिलेटेड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. असे तुम्ही तुमच्या व्यवसायानुसार टॅग्स जे आहेत, तुम्हाला कॅटेगरीमध्ये जायचं आहे, तुमच्या व्यवसायाचे टॅग्स इथे तुम्हाला टाकायचे. जे ऑप्शन येतील ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. आता तुमच्या व्यवसायाचा बायो काय असायला पाहिजे? चला, ते आपल्याला माहित नाहीये. तर काय करायचं? बायो लिहायला एवढा तर वेळ नाहीये. वेळ तर खरोखर तर वेळ द्यायचा असतो, परंतु नाहीये. ठीक आहे, आता काय करायचं? सिम्पली चॅट जीपीटी किंवा जेमिनी. तर आता आपण इथे हे गरुडा विंग्स असं घेऊयात, हे कॉपी करूयात, इथे प्रॉम्प्ट मध्ये येऊन हे पेस्ट करूयात. त्यानंतर त्याची टॅगलाईन ऊंचाइयों तक पोहोचे हे कॉपी करूयात, ते देखील इथे पेस्ट करूयात आणि इथे लिहूयात राईट अ फेसबुक फेसबुक पॉइंट वाईज बायो. ओके, आणि एंटर करून देऊयात. ओके, तर या ठिकाणी आपल्याला आपल्याला आपला बायो मिळालेला आहे. परंतु ह्या बायोमध्ये इमोजी वगैरे काही यूज केलेले नाहीयेत. आपण इथे एक सिम्पली कमांड देऊयात, यूज इमोजी, आणि सेंड करून देऊयात. तर मित्रांनो, या ठिकाणी इमोजींचा देखील यूज करण्यात आलेला आहे. आता हे आपण कॉपी करूयात. हा आपला झालेला आहे बायो या ठिकाणी तयार. तुम्हाला ह्या गोष्टी परफेक्टली वाचून घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला थोडेसे तुमच्या हिशोबाने चेंजेस करून घेणं अगदी गरजेचं आहे. कारण सर्व काही जरी AI देत असेल तरी त्यामध्ये तुम्हाला सुधारणा करून घेणं तुमचं काम आहे मित्रांनो. इथे काही गोष्टी मी हे स्टार जे आहेत ते लावलेले आहे ते काढून घेतो. थोडासा वेळ तुम्ही इथे द्या. आणि मी जे काही शिकवतोय ना मित्रांनो, अगदी कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुम्हाला, ते सर्व काही तुम्ही नोट डाऊन करून घ्या. नंतर तुम्हाला कोणतीही स्टेप चुकायला नकोय. त्यानंतर आपलं पेजचं नाव झालं, कॅटेगरी झाली, त्यानंतर बायो झाला, क्रिएट पेज या बटनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? तुमचं एक फेसबुक अकाउंट असेल ना, तर तुम्ही अनलिमिटेड फेसबुक पेजेस बनवू शकता. काय म्हटलं? एक फेसबुक अकाउंट जर असेल तर अनलिमिटेड फेसबुक पेजेस बनवू शकता. तर या ठिकाणी हे झालेलं आहे क्रिएट. आता इथे तुम्हाला वेबसाईट विचारत आहे. आपली वेबसाईट आहे का मित्रांनो? नसेल काही हरकत नाही. असेल तर ऍड करा, नसेल तर काहीही हरकत नाही. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागते, परंतु त्या मोबाईल नंबरच्या अलीकडे एक US+1 नावाचं बटन आहे, बॉक्स आहे. त्याच्या शेजारी एक ॲरो आहे, त्यावरती क्लिक करा आणि इथे सर्च बॉक्स ओपन होईल. इथे तुम्हाला IND असं टाईप करायचं आहे आणि इंडिया नावाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला फोन नंबरच्या बॉक्समध्ये तुमचा फोन नंबर जो आहे तो टाकून द्यायचा आहे. ईमेलच्या बॉक्समध्ये तुमचा ईमेल टाकून द्यायचा आहे. त्यानंतर लोकेशनमध्ये ॲड्रेसच्या तिथे तुमचा संपूर्ण असा डिटेल असा ॲड्रेस टाकून द्यायचा आहे. त्यानंतर जर तुमचं शॉप असेल, फिजिकली जर तुमचं शॉप असेल, तर इथे ओपन ॲट सिलेक्टेड आवर्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शनवरती. आणि इथे तुम्हाला टाकायचं तुमचं सोमवारी दुकान कधी उघडतं, कधी बंद होतं. आणि जर तुमचं दुपारी समजा दुपारी ब्रेक असेल तर इथे प्लसच्या बटनवरती क्लिक करायचा आणि ब्रेक तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मंगळवारी तुमचं दुकान, म्हणजे आठवड्याच्या प्रत्येक दिवशी दुकान तुमचं कसं, किती वेळ उघडं असतं, किती वेळ बंद असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून म्हणजे इथे मॅनेज करू शकता. त्यानंतर आता जर तुमचं फिजिकली शॉप नाहीये, ऑफिस नाहीये, तर 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ऑलवेज ओपन 24 आवर्स. त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आता मित्रांनो, आपण सुरुवातीला जे कॅनवावरून जे डिझाईन केलं होतं, जे लोगोज बनवले होते, जे फेसबुकचं कव्हर बनवलं होतं, त्याचा उपयोग करण्याची या ठिकाणी आता
खरोखर वेळ आलेली आहे. तर आता ऍड प्रोफाईल पिक्चर या बटनवरती, या बॉक्सवरती जायचंय तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि जो कोणता आपण मगाशी आपण लोगो बनवलेला होता तो लोगो या ठिकाणी सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे, गरुडा विंग्स. तर या ठिकाणी हा लोगो मी सिलेक्ट करून घेतो आणि अपलोड करतोय. परफेक्टली रित्या या ठिकाणी हा लोगो सेट झालेला आहे. त्यानंतर आता खाली थोडंसं स्क्रोल केलं की हे बघा, ऍड कव्हर फोटो. मगाशी कव्हर फोटो बनवलाय आपण, तोच ऍड करून घ्यायचा. हा कव्हर फोटो मी बनवलेला आहे, हा कव्हर फोटो मी ऍड करून घेतो. ओके, समजला का अर्थ मित्रांनो? मी का सांगत होतो की मित्रांनो, आपल्या चॅनलवरती, आपल्या पेजवरती लोकांना सर्वप्रथम काय दिसतं, तर ह्या गोष्टी दिसतात आणि ह्या गोष्टीच लोकांना अट्रॅक्ट करतात. ह्या गोष्टीच लोकांना प्रोफेशनलिझम दाखवतात की तुम्ही किती प्रोफेशनल आहात ते. ओके, आता हे तुम्हाला लोकांना तर सुरुवातीला हाच बॉक्स दिसणार आहे. याच काही गोष्टी, तुमच्या चॅनलचं नाव, तुमच्या पेजचं नाव, तुमच्या पेजचा लोगो, तुमच्या पेजचा कव्हर आणि बायो. तर या सर्व गोष्टी परफेक्ट असणं गरजेचं आहे की नाही? तर त्यासाठीच आपण थोडासा वेळ दिला आणि मी तुम्हाला एवढं पण सांगतोय, तुम्ही थोडा वेळ द्या आणि ह्या गोष्टी परफेक्ट बनवून घ्या. मी तुम्हाला सर्व काही सांगितलंय की स्टेप बाय स्टेप कुठे जायचंय, कसं करायचंय. तुमच्या अगदी मी इथपर्यंत सांगितलं की इथपासून सांगितलं आहे की तुमच्या व्यवसायाचं नाव देखील कसं क्रिएट करायचं. हरकत नाही. नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. थोडा वेळ लागेल, काही प्रोसेस होत असतात. हे डिपेंड करतं तुमच्या इंटरनेट स्पीडवरती. ओके. तर इथे तुम्हाला सांगेल की व्हॉट्सॲप कनेक्ट करा. तर इथे तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं इंडियाचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथे इंडिया करतो आणि इथे मी व्हॉट्सअप नंबर टाकतो माझा. तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकून घ्यायचा आहे. गेट कोड या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करून द्यायचं आहे. गेट कोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनवरती व्हॉट्सअपवरती एक मेसेज येईल, जो की OTP असेल. तो 5 अंकी OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. माझ्या नंबरवरती OTP आलेला आहे, तो मी इथे फिल करतो आणि कन्फर्म या बटनवरती मी क्लिक करून देतो. ओके, आपलं फेसबुकचं आणि व्हॉट्सअपचं इंटिग्रेशन झालेलं आहे. फेसबुक पेजला आपलं व्हॉट्सअपचं अकाउंट ऍड झालेलं आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. इथे इन्व्हाइट फ्रेंड्सचं ऑप्शन आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या जेवढे काही फेसबुकचे फ्रेंड्स असतील त्यांना एक नोटिफिकेशन जाईल, एक इन्व्हिटेशन जाईल की चैतन्य कुलकर्णी यांनी असं असं पेज बनवलेलं आहे, त्याचा उपयोग असा असा आहे आणि तुम्ही ह्या पेजला फॉलो करू शकता. तर सध्याच्या स्थितीला हा एक माझा डेमो पेज आहे. त्यासाठी मी याला इन्व्हाइट फ्रेंडवरती क्लिक करत नाहीये, परंतु तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी नेक्स्ट बटनवरती डायरेक्ट क्लिक करतो आणि पेज नोटिफिकेशन ऑन युअर प्रोफाईल या बटनला तुम्ही या ऑप्शनला ऑन करायचं आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शनला तुम्ही ऑन नाही केलं तरी चालेल, परंतु जर तुम्हाला प्रमोशन आणि मार्केटिंगची ईमेल तुमच्या पेज रिलेटेड हव्या असतील तर तुम्ही ते ऑप्शन ऑन करून घेऊ शकता. माझं एक म्हणणं आहे, तुम्ही ते ऑप्शन ऑन ठेवा. त्यानंतर डन या बटनवरती तुम्ही क्लिक करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली फेसबुकची जी पेज आहे ते या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. आता इथे काही गोष्टी आपल्याला क्रिएट करायच्या राहिल्या आहेत. आता तुम्हाला सांगतोय कनेक्ट इंस्टाग्राम प्रोफाईल. तर आता इथे तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो मित्रांनो. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं जर फेसबुक आपलं सॉरी इंस्टाग्राम बनवलेलं असेल तर ते तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही तुमचं पर्सनल जरी कनेक्ट केलं ना तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये. तर मी कनेक्ट इंस्टाग्राम प्रोफाईलवरती क्लिक करतो आणि काही असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. लोड होतोय आता सध्या. त्यानंतर कनेक्ट अकाउंट या बटनवरती क्लिक करा आणि कनेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं फेसबुक पेज आणि तुमचं इंस्टाग्राम अकाउंट एकमेकांशी कनेक्ट होईल. सध्याच्या स्थितीला मी कनेक्ट करत नाहीये कारण हे माझं डेमो पेज आहे. नंतर मला हे डिलीटच करायचं आहे. परंतु तुम्ही तुमचं पेज अवश्य इंस्टाग्राम सोबत देखील कनेक्ट करून घ्या कारण ते गरजेचं आहे. त्याची गरज काय आहे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात नक्कीच समजून जाईल. थोडस खाली स्क्रोल करा.
इथे तुमचे फोटोज वगैरे आलेले आहेत. हे आपण डिलीट करून देऊयात. ओके. त्यानंतर मेन प्रोफाईलवरती थोडं खाली स्क्रोल करूयात. आणखीन खाली काही थोड्याशा सेटिंग्स आहेत ते आपण करून घेणार आहोत. ते मॅनेज किंवा एडिटवरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर एडिटमध्ये आल्यानंतर अवतार तुम्ही बनवून घेऊ शकता, पण सध्या त्याची काही गरज नाहीये. फीचर्स आपले काय असतील तर ते आपण ऍड करू शकतो. त्या ऍडवरती क्लिक करा. ऍड न्यू वरती क्लिक करा आणि इथे तुम्ही पोस्ट तुमच्या अपलोड करू शकता. ओके. एक मिनिट मित्रांनो. बोला. हॅलो. रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग रे. अबे रेकॉर्डिंग रे. क्लास क्लास बनव.